नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर आता रम्या ही विजयसोबत गुपचूप लग्न करून देशमुखांच्या घरी आलेली असते. तेव्हा आता रम्या म्हणते की आता मी विजयसोबत लग्न करून आली आहे आणि आता आम्ही दोघेही इथेच या घरातच राहणार आहोत. तर आता रम्या असे म्हणताच इकडे देशमुख फॅमिलीतील सगळ्यांचाच एकदम मूड ऑफच होऊन जातो. सगळे कसे अगदी तोंड पाडून एकमेकांकडे हताश होऊन बघत असतात. तेवढ्यात आता इकडे काव्या मात्र शांत न राहता रम्यासमोर येते आणि तिच्या स्टाईलमध्ये म्हणते, तू ह्या विजय मितकरीसोबत लग्न केलेस ना? मग तू आता आल्या पावली ह्या घरातून कायमचं निघायचंस आणि ह्या विजय मतकरीच्या घरी जाऊन राहायचंस. आणि हो, आता इथून पुढे तू ह्या घरामध्ये फक्त एक पाहुणे म्हणूनच यायचं आणि तुझा पाहुणचार झाला ना की तू तुझ्या सासरच्या घरी निघायचं. तर आता काव्या असे म्हणताच इकडे रम्याला मात्र खूपच राग येतो. तेव्हा रम्या काव्याला म्हणते की ह्या घरावर आमचा पण हक्क आहे, हे तू विसरलीस का काव्या? तेव्हा आता काव्या म्हणते की हक्क आहे ना, ही हक्क होता, पण आता तुझं लग्न झालंय ना, मग कसला आलाय हक्क? अगोदर तू ह्या घरातून निघ. तेव्हा आता काव्या असे म्हणताच इकडे नीच रम्या काव्याला सगळ्यांसमोरच तिचा आणि जीवाचा जो काही भूतकाळ होता ना तो उकरून काढत अगदी खूपच खालच्या थराला जाऊन म्हणते की तू अगोदर हे जे तुझ्या पोटातलं बाळ वाढतंय ना ते हे जीवाचं आहे का तुझ्या पार्थचं ते नीट तपासून बघ आणि मगच माझ्यासमोर असा ॲटिट्यूड दाखव, युजलेस कुठली. तर आता रम्याने इतक्या घाणेरड्या पद्धतीने काव्याला ऐकवताच इकडे काव्याचे ब्लड प्रेशर मात्र अगदी हाय होऊन तिला चक्करच येते. कारण रम्याचं हे बोलणं काव्याचं अगदी काळी चिरूनच टाकणार असतं. त्यामुळे आता बेशुद्ध काव्या शुद्धीवर येताच पुढे मालिकेत आणखीन कोणता मोठा ट्विस्ट येणार हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.